आदित्य ठाकरेंचा मनसे भाजपवर हल्लाबोल। मराठींवर अन्याय करणाऱ्यांना बिनशर्त पाठिंबा। गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली, ठाकरेंचा टोला। राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सक्रिय झाल्यानं आता शिवसेना ठाकरे गट मनसे विरोधात आक्रमक झालाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत बिनशर्त पाठिंब्यावरून त्यांनी थेट राज ठाकरेंच्या मनसेवर हल्लाबोल केला। मुंबईत मराठी माणसाला विरोध करणाऱ्या गुजरातींना मनसेचा बिनशर्त पाठिंबा आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। तर मराठी मतं मिळवण्यासाठी ठाकरेंचा खटाटोप सुरू असल्याची टीका मनसेनं केली आहे। तुम्ही जो बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे भाजपला आणि त्यांच्या मिंदी गटाला आणि मग जे काही राष्ट्रवादीला वगैरे, त्याच्यात बिनशर्त पाठिंबा म्हणजे जसं काल जी घटना झाली त्या गुजराती सोसायटीमध्ये असेल बघा, गुजरात किंवा गुजराती समाजाशी आमचं काही भांडण नाहीये, पण इथून उद्योग जेव्हा तिथून उचलले जातात आणि तिथे नेले जातात तिथे मी नडणार। इथे अशा घटना जर झाल्या तर मी नडणार, नाहीतर आमचेच आहेत ते सगळे। पण आज आपण पाहत असाल ती जी घटना झाली किंवा ती जॉबची घटना जी झाली किंवा सगळे उद्योगधंदे जे गुजरातला चाललेले आहेत, ह्याला पण बिनशर्त पाठिंबा आहे का? कारण तुमचं भाजपला मत म्हणजे ह्या पॉलिसीला की इकडचे महाराष्ट्रातले उद्योग उचला आणि गुजरातमध्ये न्या, त्याला बिनशर्त पाठिंबा आहे। आणि मी भाजपच्या लोकांना देखील विचारत आहे, ज्या उत्तर भारतीयांना मनसेने मारलं असेल अनेक वेळा, एकदा नाही अनेक वेळा, तर पाठिंबा घ्यायला तुम्ही आता तयार आहात? जर आता तुम्हाला मराठी माणसाची मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला आता गुजराती द्वेष आला का? जिलेबीनी फाफडा, उद्धव ठाकरे आपडा ही स्लोगन कोणाची होती? मग त्या स्लोगनला नाचत नाचत कोण फिरत होतो? हेच उद्धव ठाकरे आणि हेच आदित्य ठाकरे होते ना। ह्यांच्या वरळीच्या इलेक्शनच्या वेळेला केम छो वरळी हा बोर्ड कोणी लावला होता? ह्याच आदित्य ठाकरेंनी लावलेला ना। मग आता निव्वळ मराठी माणसाची मतं आपल्याला पाहिजेत म्हणून यांचा गुजराती द्वेष जागृत झाला का? केवळ मनसेच नाही तर आदित्य ठाकरेंनीही भाजपला शिंगावर घेतलं। मुंबईत गुजरातींची मस्ती भाजपमुळे वाढली, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला। तर मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलं, असा तिखट पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याचा विचार नाही करणार का? ज्या मिनिटाला भाजप संविधान बदलू इच्छितो, ज्या मिनिटाला लोकशाही संपवायची भाजपला, ज्या मिनिटाला भाजपला मित्रपक्ष नको आहेत, ज्या मिनिटाला मुंबई तोडायची भाजपला, आज आपण पहा कालच झाली ही घटना, काल की परवा ईशान्य मुंबईमध्ये एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी प्रचार करायला कोणती चाललंय म्हणून ते आत घ्यायला तयार नव्हते। ही जी मस्ती आहे ना, ही भाजपमुळे वाढलेली आहे। पहिली गोष्ट अशी आहे की मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत, ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, मराठी माणूस आम्ही देखील आहोत। आमचा पक्षही मराठी माणसाच्या पाठीमागे आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमधल्या मराठी माणसाला निर्वासित जर कोणी केलं असेल तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेले आहे। हे कमी झालं म्हणून की काय, आदित्य ठाकरेंनी याच मुलाखतीत फडणवीसांवर वैयक्तिक टोलेबाजी केली। बरं झालं फडणवीसांनी ग्रूम केलं नाही, नाहीतर पक्ष फोडले असते, असं ते म्हणाले। झालो नाही मी, नाहीतर पक्ष फोडायला लागले असते, फॅमिली फोडायला लागले असते, बदला घ्यायला लागलो असतो मी, तसं व्हायचं नाही। ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटलाय। या वादाला आता शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजप मनसे असं स्वरूप आलंय। मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला। मात्र हा आक्रमकपणा निवडणुकीनंतरही कायम राहावा हीच तमाम मराठी जनांची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।